आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे कारखान्याचे व्हाईस चेअरमन, कारखान्याचे आजी माजी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व संचालक, विविध संस्थांच्यावर काम करत असणारे सर्व सहकारी, माझे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, तसंच अधिकारी वर्ग, कामगार वर्ग, पत्रकार मित्र, या सर्वांचं मी कारखान्याचा चेअरमन या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे, सभासद बंधू नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि या पवित्र नवरात्रोत्सवाच्या आणि येणाऱ्या दसरा दिवाळीच्या मी आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री निळकंठेश्वर, श्री म्हसोबा आणि श्री लक्ष्मी मातेच्या चरणी वंदन देखील करतो. बंधू भगिनींनो, गेल्या 4 महिन्यापूर्वी झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्या सहकार्यांच्यावर जो विश्वास दाखवला, आपुलकी दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार देखील मानतो. आपलं प्रेम आणि आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर मी या ठिकाणी 5 वर्षाची जबाबदारी आता संचालक बोर्डावर आहे. ही जबाबदारी पार पाडण्याच्या करता मी त्यावेळी सांगत होतो, आज वार्षिक सभेच्या निमित्ताने सांगतो की बाबांनो, कुठल्याही कारखान्याचं अनहित होईल अशा प्रकारची गोष्ट आमच्याकडून होणार नाही. सातत्याने महाराष्ट्रामध्ये जो माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पहिल्यापासूनचा गौरव आहे, आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेलं हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं जे रोपट आहे, त्याच्यावर आपल्या सगळ्यांची, त्या सभासदांची आर्थिक सुबत्ता अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं त्यांना कुठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीच्या कामाला पण आम्ही सुरुवात केलेली आहे. आपल्या भागातून येत आहे, आताची कामं चाललेली आहेत. मग आपली रस्त्याची कामं असतील, आतमध्ये कॉन्क्रिटीकरणाची कामं असतील, ही सगळी कामं आपल्या सभासदांचा 1 रुपया खर्च न होता त्यामध्ये CSR मधून निधी उभा करून आपण मार्गी लावतोय. काही ठिकाणी राज्य सरकारची पण मदत आपण घेतोय, DPDCची पण मदत घेतोय. त्याच्यामुळं माझा सतत सगळ्यांना सांगणं असतं, एमडीला असतं, सगळ्या खाते प्रमुखांना असतं, सगळ्या माझ्या सरकारांना असतं की बाबांनो, जेवढी काटकसर करता येईल ती काटकसर आपण करूया आणि त्याच्यातून सभासदांना जो न्याय द्यायचा आहे, जो भाव द्यायचा आहे, तो देण्याच्या पद्धतीचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं काम करत असताना काही गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये काही वार्षिक सर्वसाधारण सभा तसं बघितलं तर मागच्या संचालक बोर्डाच्या काळातली आहे, परंतु हे पद्धतच आहे की नवीन संचालक बोर्ड येतात तेव्हा मागच्या संचालक बोर्डाची एक सभा ही त्यांना करायला लागते. त्या पद्धतीने ही आजची सभा आहे. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, AI चा वापर आपण मोठ्या प्रमाणात देशात, राज्यात, जगात सुरू झालेला आहे. आपण आपल्या विषयाच्या करता देखील AI चा वापर करतोय. त्याच्याबद्दल जो विषय येईल त्या विषयाच्या वेळेस बाकीचे माझे सहकारी त्याच्यामध्ये भूमिका मांडतील. त्याच्यात मला वेगवेगळे मेळावे झालेले, वेगवेगळ्या पद्धतीनं सभासदांना उत्साहाचा तळेज कसं वाढेल आणि त्याच्यातून खर्च कसा कमी होईल याबद्दलचा साधारण माहिती देण्याचा प्रयत्न झालेला आहे. नुसतं ह्याच्यावर काही थांबलंय. मित्रांनो, मला मध्ये तुमच्या सगळ्यांच्यामुळं देशात, राज्यात फिरायला मिळतं. एक परदेशामध्ये असणारी व्यक्ती, त्यांचं नाव आहे मिस्टर आनंद माहुरकर. त्यांनी साखर उद्योगामध्ये कार्यक्षमता आणि नफा वाढवणारं AI तंत्रज्ञान हे विकसित केलेलं आहे आणि फायनान्शियल सायन्सेस ही एक जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे आणि त्याचे संस्थापक हा आपल्या मराठवाड्यातला अंबेजोगाईचा मराठी उद्योजक हा 20 वर्ष बॉस्टन मध्ये राहतोय.
युएसएला. त्याचं नाव आहे अनंतनाथ माहुरकर. त्यांचं एआयचे केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्ये, कंपनी सर्वात मोठं एआयचं केंद्र तिथे आहे. आणि त्यांनी मला एक निरोप पाठवला होता की दादा, जे तुम्ही शेती करता किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टीच्या करता तंत्रज्ञान वापरताय, त्या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण तुमच्या कारखान्याच्या करता केला तर ते फायदेशीर होईल. मी त्यांना सांगितलं की ट्रायल आहे, आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही खर्च करणार नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझं ऐकलं आणि त्याच्यात मी मालेगाव कारखाना, सोमेश्वर साखर कारखाना अशा काही साखर कारखान्यांची नावं दिली होती. त्यांची टीम साधारण ऑक्टोबर मध्ये येईल. त्याच्यामध्ये मी डॉक्टर निलेश नरवणे, जे आपल्या ऍग्रिकल्चर कॉलेजचे प्रिन्सिपल आहे, त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. तेही काम मिटिंगला होते. त्याच्याबरोबर मी काल सोमेश्वरच्या परिसरात आल्यानंतर माझ्या पुरुषोत्तम दादाला पण त्या मिटिंगला बसवलेलं होतं. डॉक्टर आमचे नरवणे होते, ते मंदार कुलकर्णी म्हणून संभाजीनगरचे ते आले होते, निलेश कुलकर्णी आले होते. आणि आम्ही VCच्या द्वारे ही रात्री 1 तास मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये भारतीय साखर कारखान्यांना फार मोठी मदत होणार आहे. त्याच्यामध्ये सुखरूप नुकसान कमी करणारा, कार्यक्षमता वाढवणारा एआयचा हा ऑप्टिमायझर आहे. गुणवत्ता राखणारी स्वयंचलित आवाज तयार करणारी क्वालिटी ही त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये रिकव्हरीचे रेट वाढू शकतो, सुखरूपचं नुकसान होतं ते त्या ठिकाणी कमी करता येतं, प्रक्रिया कार्यक्षमता वाढवता येते, अनियोजित टाऊन टाइम त्याच्यामध्ये आपल्याला कमी करता येतो, देखभालीचा खर्च कमी करता येतो. साधारण त्यांचं म्हणणं की त्या कारखान्याची कार्यक्षमता 15 लाख असली पाहिजे. आपली 15 लाख त्या ठिकाणी आहे, त्याच्यावरती काही अडचण नाही. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे अतिरिक्त 40 ते 50 कोटी रुपये मिळतील. ऊर्जा देखभालमध्ये बचत होईल आणि एकूण फायदा हा चांगला होईल. पहिल्याच हंगामामध्ये आयोगाचा म्हणजे याचा परतावा येईल. परंतु मित्रांनो, मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्ही आमच्यावर ट्रायल घ्या. ती ट्रायल सक्सेस झाली तर मी महाराष्ट्र साखर कारखाना संघ जो आहे त्यांची मीटिंग लावली आणि त्याच्यामध्ये टाकली की सोमेश्वरला माळेगावला ते सिद्ध झालेलं आहे. मागचं रेकॉर्ड त्यांना लागणार की आपण सगळ्यांनी काळजी करू नका. सांगायचं तात्पर्य की ज्यावेळेस आम्ही काही तुम्हाला शब्द दिलेले त्या शब्दाची पूर्तता करण्याच्या करता त्या सगळ्या गोष्टी माझी तर तुम्हाला सगळ्यांना सांगताय. हे जे काही मेथड आहे त्या मेथडच्या संदर्भामध्ये आपण फार पुढे गेलेलो आहे. आता आम्ही गुगलचा वापर करून साधारण गेल्या वर्षी अहिल्यानगरला ऊस किती होता आणि आत्ताचा गुगलचा वापर करून किती ऊस आहे, तो वाढणार आहे का कमी होणार आहे, यील्ड वाढणार आहे का कमी होणार आहे, हे देखील एआयच्या माध्यमातून आपल्याला समजू शकतं. सध्या संपूर्ण मराठवाडा आणि इतर भागामध्ये अतिवृष्टी चालू आहे. तिथं मदत करण्याचं काम मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम करते. कलेक्टर सगळेजण तिथं आमचं काम करतायत. अशा पद्धतीनं ज्यांना याची माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांना माझ्या वतीनं किंवा नरवणे सांगून तुम्हाला ही माहिती देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन. एआयचा वापर केल्यामुळं वेदर फोरकास्टिंगवर 6 त्यांनी मला जे सांगितलं ते मंदार कुलकर्णी परवा आपल्या जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यामध्ये शिंदा म्हणून गाव आहे, तिथं मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. हा मंदार यायचं काम करतो. मंदारने त्याच्या वडिलांना सांगितलं की वेदर फोरकास्ट मध्ये साधारण पाऊस येणार आहे, 2 दिवसाच्या नंतर आपण मोसंबी ठेवू नका काढा. त्याच्यामध्ये त्यांनी मोसंबी काढली, 6 टन त्याची मोसंबी वाचली. इतरांनी काढली नाही, त्यांना 1 टन मोसंबी राहिली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि मोसंबीचं नुकसान झालं. मित्रांनो, आपल्याला खरं वाटणार नाही पण त्यांनी अक्षरशः क्रांती केलेली आहे. त्या पद्धतीची सगळी लोक आहेत आणि त्या रस्त्याने मी मालेगाव आणि सोमेश्वरला येण्याचं ठरवलेलं आहे.
कुठेही आपलं नुकसान होणार नाही, झाला तर आपला फायदाच होईल. त्याची नोंद ही मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी, अशा प्रकारची माहिती त्यांना विनंती आहे. मित्रांनो, दुसरा एक महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये आपला एक विषय आहे, परंतु मालेगाव सरकारी साखर कारखान्यामध्ये सीबीसी प्लांट, आस्वानी, झेड एनर्जी प्लांटचा आधुनिकीकरण, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट किंवा महाराष्ट्रामध्ये खाजगी आणि सहकारी तत्वाच्या कारखान्यामध्ये जिथं चांगलं काम झालेलं आहे त्याची माहिती आम्ही संचालक बोर्डाने घेतली. आपल्यातल्या काही डायरेक्टरांना तिथं पाठवलं, काही अधिकाऱ्यांना पाठवलं आणि त्याच्यातून सातपुडे म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे त्याच्यामध्ये देखील आपण याच्यात काय काय करणार आहे याबद्दलचा व्यवस्थितपणे आम्ही डीपीआर तयार केलेला आहे. आणि प्लेसमेंट पासून सीबीजी प्लांट हा आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण बिस्लरी तयार करायला होतो, परंतु तो विषय आपण सध्या बाजूला ठेवलेला. आपल्या खालच्या लोकांना हे जे काही घाट पाण्यामुळे त्रास होतोय, हा प्लांट उभा केल्यानंतर आम्ही अनेक जण वेगवेगळ्या निमित्तानं तुम्हाला सांगतो की पुढं निरावा कसा शिरवलेला घाटाचा त्या काळ्यावरचं पाणी जातं ते जाणार नाही, तुमच्या जमीन खराब होणार नाही, तुमच्या विहिरीला पाणी दूषित होणार नाही. पण आता या प्लांटमुळे ते शक्य झालेलं आहे आणि ते बऱ्याचशा ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आपण विषय पत्रिकेवर तो विषय आहे, त्याच्यामुळं प्लेसमेंट, स्टोरेज एरिया, वेट सिस्टीम अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये तज्ञ तुम्हाला त्याची माहिती देतील, परंतु आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला. मला तुम्हाला एक गोष्ट अजून एक लक्षात करून द्यायची, परवा शुक्रवार मीटिंगमध्ये केला. शोधनगर विद्या प्रसारक मंडळाची धोरणात्मक काही गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. मित्रांनो, तिथं तयार आदरणीय पवार साहेब हे अध्यक्ष, कारखान्याचा चेअरमन माझ्या माहितीप्रमाणे तिथं व्हाईस चेअरमन होतो. काही विश्वस्त 6 विभागातलं तिथं नेमले जातात, ते तिथं वेगळ्याच अधिकारी आणि अशा पद्धतीने ते शोधनगर विद्या प्रसारक मंडळ चालतं. मागचा तोटा शैक्षणिक वर्ष 23-24 ₹4,20,00,000. संस्था स्तरावर जे काही कंप्लायन्स करावं लागतात आणि कामकाजामध्ये कमतरता जी झाली आहे ती कोणाला दोष देत नाही. आता आपण दुरुस्त करायचं, पण लक्षात आल्यानंतर मला आपण साखर कारखान्याची मालका आणि त्या कारखान्याची ती संस्था, त्याच्यावर तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजे. त्याकरता संस्थेची बिल्डिंग आणि इतर कामं काउंटलानी परवानगीच घेतली नाही. त्याच्यामध्ये 2,86,00,000 नोटीस आपल्याला लागलेली. कर्जाचा वाढलेला भाग आपण व्यवहार करण्याच्या करता क्रेडिट 5 कोटी रुपये महाराष्ट्र बँकेचं कॅश क्रेडिट आणि टर्म लोन हे 4 कोटी, त्याचा वापर गरजेनुसार केला जातो. परंतु मागच्या काही काळात हा वापर सातत्याने होत असल्यामुळे ते 9 कोटीचा बोजा आपल्या त्या संस्थेवर पडलेला आहे. त्यामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मध्ये कौशल्याचा अभाव आहे, जबाबदारीचा भाग ठेवत नाही, कामगिरीमध्ये सातत्य त्या ठिकाणी राहत नाही. त्यामध्ये मी माहिती काढली की सध्याच्या उपाययोजना काय, धोरणात्मक कृती आराखडा काय. मी कुलगुरू विद्यापीठाचे त्या विद्यापीठाचे त्यांनाही बोलवलं, काही खात्यांना बोलवलं आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती घ्यायला सांगितली. इथं आर्थिक शिस्त बळकट करण्याच्या करता काही व्यवस्था करण्याची गरज आहे. CSR मधनं मोठ्या प्रमाणावर निधी मिळवावा लागणार आहे. त्याच्यात मी डॉक्टर मनोहर शास्कर, डॉक्टर निलेश नरवणे, डॉक्टर संतोष भोसले यांची समिती तयार केली आणि त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आउटडेटेड झाले. मी आताच तिथं जरा गेलो होतो काही मिनिटाकरता, तर तिथं मुलाचा मोठ्या प्रमाणावर 2024-25 मध्ये 810 प्रयोगशाळा कंपनी ती आता 920 केलेली आहे. डिप्लोमाची फी 64,000 होती,
ती आता 84,000 केलेली आहे. हॉस्टेलची फी आपण वाढवलेली आहे. अशा पद्धतीनं अनेक बाबी आपण त्याच्यामध्ये करायचं ठरवलं. त्याशिवाय संस्था सुस्थितीत येणार नाही, संस्थेचा दर्जा त्या ठिकाणी सुधारणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की याच्यामध्ये काही काही जिथं भरायला नको अशा पद्धतीने 19 टीचिंग प्राध्यापक आणि 36 नॉन टीचिंग स्टाफ अतिरिक्त आहे. का वर्गाला मला माहिती नाही, मागच्या लोकांनी केलेले, परंतु ते दुरुस्त करावं लागेल. त्याच्यामध्ये या व्यतिरिक्त अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबत योग्य तो ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे, कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. अकाउंट विभागाचा रिकॉर्ड व्यवस्थित घ्यावा लागणार आहे. मागचे काही अकाउंटच्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, तिथं मी FIR करायला सांगितलेला आहे. त्याच्यात जर अकाउंटंट चुकीचा असेल तर त्याच्यावर कारवाई, त्याला जर कुणाची मदत असेल तर त्याच्यावर कारवाई. कारण आज एवढी मुलं फी शिकवण्याचं काम त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या निमित्तानं, त्या फार्मसी फार्मसी एमबीएच्या निमित्तानं झालंय आणि तिथं ज्या आधीच्या गोष्टी करायला पाहिजे त्या मात्र तिथं होत नाहीये. काही प्रशासकीय बदल करावे लागणार आहे. त्याचबरोबर संस्थेतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, कोर्ट केसेस याच्यामध्ये वाढ झालेली आहे. संस्थेची कमकुवत सुरक्षा व्यवस्था त्या बाबतीमध्ये आहे. संस्थेमध्ये साधारण वेळोवेळी झालेली दंड आकारणी, इन्कम टॅक्स रिटर्न या सगळ्याचा हिशोब काढला. 15 कोटी 30 लाखाचा बोजा आपल्या संस्थेवर आज तिथं आहे. परंतु त्याच्यामध्ये मार्ग काढण्याच्या करता काय बोलत मला लांबचं दिसत ते चष्मा लावला. मी पण तुझ्या स्वतःच लोकांना वाटलं मीच त्याला सांगितलं बोलणं, मी तसं सांगितलं नाही, तसा माझा स्वभाव नाही. पण मला तुमचा जास्त वेळ ह्याच्यामध्ये घ्यायचा नाहीये, मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. शिवनगर विद्याप्रसार मंडळाच्या AICTE नियमाप्रमाणे पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर नाही अशी AICTE कडे तक्रार झाल्यामुळे डिप्लोमा विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता 600 वरून 285 वर आली. स्टाफ असाच राहिला. 600 पुन्हा सरळ स्टाफ ठेवलाच, आता 285 पगारावरचा खर्च त्याच्यावर जास्त होतो. उत्पन्न कमी झालं पण विद्यार्थी कमी झाले. वाढलेला खर्च भागवण्याच्या करता मी मगाशी सांगितलं 5 कोटी कॅश क्रेडिट, टर्म लोन 4 कोटी महाराष्ट्र बँकेकडनं घेतलेले, त्याचं व्याज भरावं लागते. मुद्दल कॅश क्रेडिट हे डोक्यावर बसलंय. 23-24 मध्ये विविध शाळा आणि महाविद्यालयाची एकत्र रक्कम 4 कोटी 31 लाख रुपये झाली. संस्था स्तरावर कंप्लायन्स फॉर रिलीफ काउंट झाली. त्या परवानगी नसल्यामुळे अतिरिक्त 2 कोटी 86 लाख भरावे लागली. 9 आणि 2009 ते 2022 संस्थेतील कर्मचाऱ्यांचा कालावधीचा पगार वेळेत न झाल्यामुळे प्रॉव्हिडंट फंड दिला गेलेला नाही. त्यामुळे EPFO ऑफिसला डॅमेज त्यावरचं व्याज 1,52 लाखाचा दंड आकारला. मी जरी उपमुख्यमंत्री असलो तरी तो दंड माफ करू शकत नाही. ज्यांचं त्याच्याची माहिती आहे त्यांना माहिती असेल, कारण त्याच्या फार कंपल्शन त्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यावर हा 1,54 लाखाचा भूदंड, 52 लाखाचा भूदंड आपण प्रॉव्हिडंट फंडचा भरल्यामुळे झालाय. 54,25,000 भरले, 57,17,000 देणं बाकी आहे. अकाउंट रेकॉर्ड व्यवस्थित नाहीये. दिवाळीचा प्रस्ताव होऊ शकलेला नाहीये. दिवाळीपासूनचे उत्पादन वाढू शकले नाही. 2012 पासून गुणवत्तावाढ विकासात्मक उपक्रम आणि संशोधनाची आर्थिक कोणतीही खर्च करण्यात आलेला नाहीये. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मध्ये कौशल्याचा अभाव आहे. जबाबदारीचा भाग आणि कामगिरीमध्ये सातत्य नाहीये. इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत न भरल्यामुळे 30.65 म्हणजे 30 कोटी 65 लाख संस्थेला नोटीस आलेली. त्यापैकी मी 15 कोटी माफ करून घेतलेले. उर्वरित मागणीच्या करता माझा प्रयत्न चाललेला आहे.
त्याच्यामध्ये उपाययोजना आपल्याला आता प्रयोगक्षमता आणि 810 वरून 1020 केलेली, नवीन 5 कोर्सेस आम्ही सुरू केलेले, डिप्लोमाची 64,000 84,000 केलेली, डिग्रीची 69,000 89,000 केलेली, 24-25 आर्थिक टूर आता 1.25 कोटीपर्यंत खाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. टाउन प्लॅनिंगची प्रलंबित मान्यता पूर्ण करण्याचं काम चाललेलं आहे. अशा खूप गोष्टी संशोधनासाठी सिनियर आणि पीएचडी प्राप्त प्राध्यापकांना संशोधन पेपर पेटंट संशोधनासाठी फंडिंग मिळवण्याचं टार्गेट आम्ही दिलेलं आहे. 5 अनुभव अकाउंटंटची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना तक्रारी निर्माण होऊ नये म्हणून तक्रार निवारण समितीचं कामकाज सुरू केलेलं आहे. कोर्ट केसेसचा रेग्युलर फॉलोअप आपण त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामध्ये मामलेला नगरपंचायत अधिकारी यांच्याशी बोलून अतिरिक्त कर आकारणी कशी कमी करता येईल, अनावश्यक खर्च कसा कमी कर्ज घेणं कसं टाळता येईल, फी वसुलीसाठी प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल आणि ती ऑनलाईन कोर्टच्या मोठ्या कंपन्यांची सीएसआरच्या बद्दल माजी विद्यार्थी संघटनेशी स्थानिक उद्योगांच्या निधी मिळवण्याच्या करता माझा प्रयत्न चाललेला आहे. नवीन स्टाफ नेमण्याची प्रक्रिया उच्च शैक्षणिक पात्रता गुणवत्तेवर आधारित राहावी आणि संस्थेतील अतिरिक्त जादा कर्मचारी कमी करणं अथवा कारखान्याकडे बंद करणं याच्याबद्दल ते संस्थेचे सचिव डॉक्टर धनंजय गोपे यांना प्रशासकीय अधिकार दिलेले. मी पवार साहेबांना पण विनंती केलेली आहे की एकदा हे सगळं झाल्यावर आपल्या अध्यक्षतेखाली मीटिंग घ्या, आम्हाला सर्वांचे कानावर या सगळ्या गोष्टी घालायच्या. कुठेही कुणालाही अंधारात घेऊन आपल्याला काही करायचं नाहीये आणि जे विश्वस्त म्हणून नावं तिथं आलेली आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं जाणार आहे. मी तर संचालक बोर्डाला पण या सगळ्या गोष्टी आपण नवीन काही करतोय ते दाखवणार आहे. आर्थिक व्यवहाराचे डिजिटायझेशन करावं लागणार आहे. सर्व वित्तीय व्यवहार ERP टॅली डिजिटल लेजर मध्ये ठेवून पारदर्शकता आणि नियंत्रण ठेवावं लागणार आहे, वाढवावं लागणार आहे. किंवा अंतर्गत ऑडिट करून वर्षाखेरीस होणारी गडबड टाळावी लागणार आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन धर्मादाय आयुक्त इन्कम टॅक्स कमिशन टॅक्स तज्ञ यांचं मार्गदर्शन कामकाजात वेळ करावं लागणार आहे. ISO ची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. कोर्ट केसेस आणि या सगळ्या गोष्टी त्या अंतर्गत त्याच्यामध्ये यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्याचबरोबर सल्लागार कुशल आणि कायदेशीर अनुभवी सल्लागार अथवा विधिज्ञ नियुक्त करावे लागणार आहे. सीसीटीव्ही आणि प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रभावी करून सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत. कर्मचारी कधी येतात, कर्मचारी कधी जातात, डिजिटल नोंदणी प्रक्रिया करावी लागणार आहे. उत्तम नवीन सुरक्षा व्यवस्था एजन्सी ही त्या बाबतीमध्ये नेमावी लागणार आहे. हॉस्टेलमध्ये देखील मेस वगैरेच्या तक्रारी अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत. आपल्यामध्ये शिक्षणाच्या बद्दल मोठे बदल करण्याचं काम शिवनगर विद्या प्रसारक मंडळाने केलेलं आहे. त्यामुळं त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष घालणारच आहे, पण तुमची पण मला साथ पाहिजे. तुमचाही कुठेही माझ्याबद्दल गैरविश्वास होता कामा नये याकरता त्या गोष्टीचा उल्लेख आपण कारखान्याचे मालक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. आज कारखान्यामध्ये देखील काही काही गोष्टी त्या आपण करतोय त्याबद्दल आपल्याला दिसतच आहे. इतर गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी एक मीटिंग होत असते आणि त्याला साखर संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष वेगवेगळे मान्यवर वेगवेगळे मंत्री असे सगळे हजर असतात. आणि त्याच्यामध्ये आता बघा पूरग्रस्त परिस्थिती आहे. मला एका सन्माननीय सभासदांनी चिठ्ठी पाठवली की दादा त्यावेळेस काहीतरी आपण त्यांना देण्याचं काम करू. अर्थात ते शेवटी सगळ्यांचा अधिकार. मला त्याच्याबद्दल एवढं सांगायचं की बाबांनो आता सगळ्यांचं लक्ष साखर कारखान्याच्या भावाकडे. त्यामध्ये गेल्या वर्षी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली होती, सगळ्या मंत्रिमंडळाला विश्वासात घेतलं होतं
भोजनचा दर 4.5 रुपये होता तो 6 रुपये करावा, त्या पद्धतीनं आपण तो 6 रुपये करण्याच्या करता जो 1.5 रुपयाचा गॅप होता तो सगळ्या कारखान्यांना दिला. त्यांचा 6 रुपयाच्या वर होता, त्यांचा काही प्रश्न नव्हता. त्याच्यात आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे 7.5 कोटी रुपये साधारण 8.5 कोटी रुपये मिळाले. आपल्याला 100 रुपये तर तिथंच त्या ठिकाणी वाढला, कारण गेटचे तेवढाच साधारण गेटचे सभासदांचा तेवढाच होता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की मुख्यमंत्री महोदय एक वाद निर्माण झालेला आहे. देशाचे गृहमंत्री आणि सरकार मंत्री यांनी असं सांगितलेलं आहे की यंदाचा भाव काढताना यंदाची रिकव्हरी आणि तोंडी वाहतुकीचा खर्च हा धरून त्याची फेरी वजाबाकी करून भाव दिला पाहिजे. काही लोकांचं म्हणणं गेल्या वर्षीचा रिकव्हरी गेल्या वर्षीची म्हणजे तो आता पण झाला त्याची नाही, गेल्या वर्षीची रिकव्हरी ती आणि त्याची तोंडी वाहतूक. आता कधी कधी गेल्या वर्षीची तोंडी वाहतूक नंतर वाढ झाली की ती ह्या वर्षावर पडते ना. त्यामुळं अमित शहा साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटतो. साखर कारखाना संघाने तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे, परंतु अंतिम निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा असतो. त्याच्यामुळे त्यांच्या पुढं मी त्यांना म्हणत होतो की लवकर मिटिंग घ्या, परंतु 22 तारखेला हे पावसाला सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री म्हणते की आपल्याला ती मिटिंग पुढे करतील. आता आपले बांधव आपल्या भगिनी त्या घरदार पडलीत, पिकाचं नुकसान झालंय, अक्षरशः जे काही होतं ते सगळं उद्ध्वस्त झालं, प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे त्यांना पुन्हा सावरण्याच्या करता आधार देण्याच्या करता आम्हाला सावरलं. 29 तारखेला मिटिंग होती, परंतु काम न निरोप आला की ती 30 तारखेला केली. 30 तारखेला आमची कॅबिनेट असते. कॅबिनेट मध्ये आपल्याला कॅबिनेट झाल्यावर आमची 12:02 संपते आणि मग जी मिटिंग होईल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात बैठक आहे. आता वेगवेगळ्यांनी तिथं वकील लोक दिलेली, सुप्रीम कोर्ट त्या संदर्भामध्ये ते सर्वोच्चच आहे, पण सहकार मंत्रालय पण सर्वोच्च आहे. त्यांनी सांगितलं 10-25चा बेस धरून तुम्ही पहिलं पेमेंट त्याची पाचवडे करून टाका आणि तुमचं जे काही रिकव्हरी आणि तोंडी वाहतुकीचा खर्च आहे त्या पद्धतीनं बाकीच्या गोष्टी करा. याबद्दलचा विषय 30 तारखेला असल्यामुळं त्या आज माझ्याबरोबर पुरुषोत्तम जगताप होते. त्यांनी जरी डिक्लेअर केलेला असता तरी ते म्हणले की दादा आता ह्याचं काय होणार आहे. म्हणलं तुम्ही डिक्लेअर करायला घाई केली, तुम्ही त्या मीटिंगचे काय चालू तोंडी वाहतुकीचा दर आणि चालू रिकव्हरी का गेल्या वर्षीचा तोंडी वाहतुकीचा दर आणि गेल्या वर्षीची रिकव्हरी हे जोपर्यंत साखर आयुक्तांना सूचना मंत्री समिती कोणता येत नाही तोपर्यंत आपल्याला काही पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळं ते पण थोडेसे दुष्काळात पडलेले आहेत. परंतु आता एका सुटला त्याच्यावर त्यांनी काही करून टाकलेलं आहे, पण नंतर पुन्हा त्यांची मिटिंग मला वाटतं 29 तारखेला काहीतरी 29 तारखेला ते त्याच्याबद्दलची माहिती देतील. मला तुम्हाला पण सगळ्यांना सांगायचंय की 30 तारखेला मात्र मिटिंग कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्यावी लागेल. काही कारखाने आपल्याला कधी सुरू करायचे. आमचे कोल्हापूरचे लोक म्हणतात तुम्ही 1 तारखेला सुरू करा ऑक्टोबरला. आता पाऊस एवढा पडलेला आहे की तिकडच्या भागातील लोक म्हणतात 15 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबरला करा. गेल्या वेळेस कारखाने 1 नोव्हेंबर का 15 नोव्हेंबर असं चालू होतं, पण 16 नोव्हेंबर पासून कारखाने सुरू झाले. आता नवरात्र उत्सव चालू आहे. 2 तारखेला दसरा आहे, विजयादशमी. त्या दिवशी प्रतिपादन आपण व्हाईस यांच्या हस्ते ठेवलेलं आहे. बरेच कारखाने 2 तारखेला बॉयलर पेटवत आहेत. आपण पण तशा पद्धतीने निर्णय घेतलेला आणि नंतर मात्र कृषी सुरू होणार. आता त्यांनी बरेच बंधन आणलेले. त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सांगून तेव्हाच कारखाने सुरू झाले पाहिजे. शेवटी तो अधिकार सरकार खात्याचा,
साखर अशा प्रकारचा आहे आणि 30 तारखेची मीटिंग झाल्यानंतर दिवाळीच्या आत आपल्या कारखान्याचा जो फायनल निघेल तो फायनल पेमेंट देण्याचं काम हे आम्ही लोक करू. त्याबद्दल आपण अजिबात निर्वाचा शंका मनामध्ये बाळगू नका. अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. जी काही कामं हातामध्ये घेतलेली ती कामं अतिशय व्यवस्थितपणे साखर जास्त भावाने कशी जाईल, खरेदीमध्ये काटकसर कशी करता येईल, जिथं कुठं खर्च साखर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण एकमेकाला साथ देतोय. वेगळं पण तुम्हाला चांगलं रूप हे कसं मिळेल याकरता देखील आपण बरंच काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या तज्ञांची मदत घेतोय. कृषी विभागाची पण मदत त्या बाबतीमध्ये आपण घेतोय आणि जिथं जिथं कृषी विज्ञान केंद्राची मदत घेता येईल, कृषी विभागाची मदत घेता येईल, जिथं जिथं आपला खर्च हा आपल्याला त्या बाबतीमध्ये थांबवता येईल तो खर्च थांबवण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. हा विश्वास मी माझ्या मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना या निमित्तानं देतो. माझं भाषण झाल्यानंतर जगदीश शंभर नाही एसआर फंडात आणि काही राज्य सरकारच्या मदतीनं काही पीपीसीच्या मदतीनं जवळपास आपल्या कारखान्यामध्ये आता 12 कोटी रुपयाची कामं ही चाललेली. त्याच्यात कारखान्याचे 1 रुपयापाशी खर्च होऊन गेला नाही. तो खर्च नाही तर आपल्याला करावा लागला असता. अशा पद्धतीने सगळ्या बोर्डाने मिळून 12 कोटीची एक प्रकारे बचतच केली. तो भाग काही तुमच्यावर आम्ही केलेला नाही आणि बाकीच्याही बाबतीमध्ये सीएसआरचा वेगवेगळा निधी हा कॉम्प्युटर करता, इतर कामा करता, इतर इमारती करता आणण्याच्या करता पण माझं उद्योगपतींशी चर्चा चाललेली आहे. त्यामध्ये मला तुम्ही 5 वर्षाची संधी दिलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करण्याच्या करता चेअरमन म्हणून तुमच्या समोर राहिलेला अजित पवार कमी पडणार नाही ही खात्री मी तुम्हाला देतो. आता मी देखील की मालेगाव सहकारी साखर कारखान्याचा ग्रेड दत्तबाई यांच्या कृपादृष्टीमुळे सभासद झालेलो आहे. त्याच्यामुळे आता बिलकुल सभासद आहे. आता त्याची पण काळजी करण्याचं कारण नाही. त्याची पण नोंद कृपा करून घ्यावी आणि आपण सगळे मिळून आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेलं जे काही आपलं रोप आहे, आपलं वैभव आहे, ते वैभव अधिक वाढवण्याच्या करता आणि अधिक चांगला भाव देण्याच्या करता, अधिक चांगल्या पद्धतीने अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडे काम करून देण्याकरता, त्यांना योग्य मोबदला देण्याच्या करता, कोणती वाहतूकदारांना पण त्यांना योग्य त्यांची काही कमिशन असेल, त्यांची काही बक्षिसे असेल, ते काही असेल ते पण व्यवस्थितपणे देण्याच्या करता सगळ्यांच्या मध्ये एक समाधान निर्माण होईल अशा पद्धतीचं काम हे आम्ही करून दाखवू. कुठेही कारखान्याचं नुकसान होणार नाही याबद्दलचा प्रयत्न हा आमचा सगळ्यांचा राहील हा शब्द देतो. आज त्यांना आता 100 टनाच्या पेक्षा जास्त ज्यांनी कनेक्ट काढलं त्या 72 शेतकऱ्यांचा ज्यांनी काळ्याची इमानदारी सेवा करून यश संपादन केलेलं आहे त्यांचा यथोचित सत्कार सर्व सभासदांच्या साक्षीनं इथं आपण त्या ठिकाणी घेतोय. त्या सत्काराचा स्वीकार माझ्या शेतकऱ्यांनी करावा आणि त्यांचं अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करावं. आणि यंदा पावसाळा चांगला झालेला आहे, धरणं पूर्ण भरलेली आहे. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पाणी वेगवेगळ्या योजनेचं जनाची सोय असेल, तुळजाळ असेल, तुमचा हिरा गावा कालवा असेल, नदी असेल, त्या सगळ्याचं कसं मिळेल याबद्दलचा आमचा प्रयत्न राहील. माझी एक विनंती जाता आहे. काल मी सोमेश्वरला पण बोललो, इथं तुम्हाला सांगतो काही चार्जेस कॅनलला मी सगळीकडे कॅनलला नाही करत नाही. मला माहिती तुमचा विरोध आहे, पण जिथं वळण आहे, जिथं कॅनल फुटण्याची शक्यता कधी 50ला फुटला किंवा जिथं गळती जास्त आहे तेवढे काही पॅचेस काढण्याच्या करता आणि काही फाटेपणा चांगले करायचे. आता आम्ही वर्ण खाली जाण्याच्या पेक्षा खालच्या लोकांना पाणी मिळत नाही म्हणून खाल्लं वर या
असं दुबल म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांना सांगितलेलं आहे. आणि असं करत ते पाटील कुठं बाबी गोऱ्यात कुठं झोडपं झाली कुठं भेट झाली. जर मला पाटे स्वच्छ करण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर आपल्या पाण्याच्या पाया बंद सुटतील. काय अरे असं नाही हे फाट्याची घाटून करत नको आपण तास. अरे बाबाचं सांगितलं तास तासायचं ते आणि काही ठिकाणी त्याविषयी जे वळण आहे तेवढ्यापुरते पाहिजे सगळं नाही. थोडे ज्याच्यात तुमच्या इथलं पाणी पर्क्युलेट करण्याचं प्रमाण कमी होणार नाही. अरे बाबा हेच करायचंय. फक्त काही ठिकाणी वळलंय जिथं पाणी किंवा पुढे फुटण्याची शक्यता आहे. तुझा ते बात आहे आम्ही काय करायचं ते करू. आम्हाला कळलं आम्ही पण शेतकरीचं तुलाही शेतकऱ्याचं तुला एक माहिती का आता सरकारने निर्णय घेतला इथून पुढं एक आहे का इथून पुढे जी घटना होणार आहे ते सगळ्यांचं बंद पाईपलाईन पाणी झालं किंवा आणि तुम्हाला एक आठवत असेल मागा आपल्याही भागात बंद पाईपलाईनला पाणी आणावं अशी चर्चा झालेली होती. त्यावेळेस विरोध केला होता. त्याच्यामुळं आपल्याला कुठेही सरसकट लाईन करायचं नाही. पण जिथं काही 100 फुटात 200 फुटात असे पॅच त्या ठिकाणी आपल्याला पाणी प्रचंड पर्क्युलेट होतं. ओढ्या नाल्याला करून त्या नदीला जातं आणि सगळं पाण्याचा अवयव होतो तो होऊ नये त्या पद्धतीनं आपण करूया. मी कुठेही तुम्ही मला अनेक वर्ष प्रतिनिधित्व दिलं मी कदापि तुमचं नुकसान होऊ देणार नाही. आणि जर तशा पद्धतीने कुठं झालं तर तुला ते उकळून देईल इथपर्यंत माझी तयारी. एवढंच सांगतो मी. धन्यवाद. जय हिंद.